ठरलं तर मग या मालिकेच्या 15 ऑक्टोबरच्या महाएपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत सायली अर्जुन आता गप्पा मारत बसलेले असताना सायली म्हणते, सर खरंच 6 महिने मी त्या घरामध्ये राहिले, पण एक गोष्ट शिकले ते म्हणजे पुढील 6 महिन्यात मी इथून जाईन तेव्हा ज्या मुलीसोबत तुम्ही लग्न कराल आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावरती ती मुलगी खूप नशीबवान असेल. आणि हा विषय काढल्यावरती अर्जुनला खूप वाईट वाटतं. अर्जुन मनातल्या मनात विचार करतो, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपूच नाही. 6 महिने झाल्यावरती मिसेस सायली इथून जाऊच नाही, पण यांना थांबवण्यासाठी मला काय बरं करता येईल असा विचार करत अर्जुन आता स्वतःलाच त्रास करून घेत असतो. सायली सांगत असते, माझे मधुभाऊ म्हणतात की जो माणूस अन्यायाविरुद्ध लढतो ना तो खरा देव माणूस. आता वाटतं अर्जुन म्हणतो, नका बरं, तुम्ही माझी इतकी तारीफ करू नका. सायली म्हणते, असं कसं सर? असं म्हणत आता अर्जुन सायलीला झोपी लावतो. सायली झोपी जाते, पण अर्जुन अस्वस्थ होतो. त्याला आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार या गोष्टीनेच त्रास होत असतो. तोपर्यंत इकडे आता खाली अस्मिता डायनिंग टेबलवरती बसून काहीतरी खात असते. त्यावेळेला इकडे कल्पना आणि विमल बोलत असताना तिकडे सायली येते. सायलीला कल्पना म्हणते, हे बघ सायली, तू काही काम करू नको, नुसती बस बरं. विमल म्हणते, हो ताई तुम्ही इथे बसा. कल्पना म्हणते, हिला न ऐकायचंच नाही आहे. पण याच्यावरती सायली म्हणते, मी न काहीतरी किचनमध्ये करते. अस्मिता म्हणते, तुला काही शांत बसताच येत नाही का? त्यावरती विमलने बनवलेली कॉफी घेऊन सायली पूर्णाजीच्या रूममध्ये येत असते आणि म्हणते, मी पूर्णाजीची कॉफी घेऊन जाते. तर अस्मिता विचार करते, हिला का क्रेडिट मिळून देऊ? म्हणून अस्मिता स्वतः कॉफी घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये तिचे कान भरण्यासाठी येते आणि म्हणते, पूर्णाजी अगं खास तुझ्यासाठी मी स्वतःच्या हाताने कॉफी बनवून आणले, हां पिऊन बघ बरं. म्हणजे ना तुझ्याशी बोलायला कित्येक दिवस वेळच नाही मिळाला. हे गणपतीचं आधी चालू होतं आणि त्यानंतर हे सायलीचं प्रकरण, त्यामुळे आपल्याला निवांत बोलायला गप्पा मारायला वेळच नाही मिळाला. पूर्णाजी म्हणते, हो तर. आणि खरं तर रविराज आणि आपली तन्वी हे लवकरच गेले. गणपती गेल्यानंतर मी 1-2 दिवस त्यांना थांबवून घेणार होते, पण हे सगळं प्रकरण झालं त्यामुळे त्यांना जायला लागलं. याच्यावरती आता मुद्द्याला हात घालत अस्मिता म्हणते, अगं पण मला कळत नाही या सायलीवरती हल्ला कोणी केला असेल गं? म्हणजे तिचं काय कुणाशी वैर? थुकरट अनाथ आश्रमातली ती मुलगी. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, अगं अश्विन म्हटला ना की अर्जुनचं कोणत्या तरी केसचे वैरी असतील, त्यांनीच सायलीवरती हल्ला केला असेल. अस्मिता म्हणते, पण पूर्णाजी तू मला एक गोष्ट सांग, आत्तापर्यंत हे असं कधी घडलंच नाही. आत्तापर्यंत अर्जुन इतक्या केस लढला, इतके गुन्हेगार पकडून दिले, पण तरीसुद्धा अर्जुनवरती कधी प्राणघातक हल्ला झाला का? पण आत्ता तसं घडलेलं आहे. अर्जुनवरती हल्ला झाला, अर्जुनचा अपघात करण्यात आला, अर्जुनला किडनॅप करण्यात आलं. हे सगळं कुणामुळे होतंय सांग बरं? म्हणजे ही मुलगी या घरात आली आणि तिथपासूनच हे सगळं सुरू झालंय. पूर्णाजी तुझ्या लक्षात येतंय का ही सायली अपशकुनी आहे, आपल्या घरात आली काय आणि आपल्या घराचं सगळं संपुष्टात गेलं. सगळे आपल्या घरातली शांतता भंग झाली आणि ह्या सायलीमुळे घरावरती एकावरती एक संकट येता येतच. म्हणजे ह्या मुलीचा पायगुण काही चांगला नाही आहे. बघ तरी अर्जुनच्या जीवाला तिच्यामुळे धोका आहे. असं एक वेगळीच बाजू मांडत अस्मिता मुद्दाम सायलीबद्दल पूर्णाजीचे कान भरत असते. हलक्या कानाची पूर्णाजी लगेचच भुरते आणि देवी आईला प्रार्थना करते, माझ्या अर्जुनला सुखात ठेव, त्याच्यावरती कोणतंही संकट येऊ नको दे आणि या मुलीमुळे तर बिलकुल नको, असं म्हणत पूर्णाजी देवाची प्रार्थना करत असते. तोपर्यंत इकडे आता प्रिया येते आणि म्हणते, बाबा मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. रविराज म्हणतात, काय बोलतेस बाळा, काहीतरी काम असेल तुझं? याच्यावरती प्रिया म्हणते, बाबा मी खरं तर पूर्णाजीकडे जाऊन येऊ का? रविराज म्हणतात, हे बघ तू पाहिलेलं आहेस की नाही हॉस्पिटलमध्ये अर्जुनचं सायलीवरती किती नितांत प्रेम आहे, त्यामुळे तिथे जाऊन तुला स्वतःला त्रास होईल असं कोणतंही कृत्य तू करू नकोस. याच्यावरती प्रिया म्हणते, पण बाबा ती माझी लहानपणीपासूनची आश्रमातली मैत्रीण आहे, तिच्यासाठी जीव तुटतो माझा. ती कशीही वागली ना माझ्यासाठी तरीसुद्धा मला तिची काळजी वाटते. याच्यावरती सुमन म्हणते, खरंच आपली न तन्वी खूप भावूक आहे, तिला दुसऱ्यांची किती काळजी वाटते. म्हणजे ती सायली तिच्याशी किती चुकीचं वागली तरी आपल्या पोरीला तिचीच काळजी. नागराज म्हणतो, दादा अरे जाऊ दे ना, आपल्या पोरीचं चांगुलपणा आपण कशाला मारायचा? तिला काळजी वाटते ना, तिला जाऊ दे आणि त्या अर्जुनला पण कळू दे की सोन्यासारख्या पोरीचं प्रेम आपण लाथाडलं. आपल्या दुश्मनाची पण काळजी घेणारी ही मुलगी, हिचं प्रेम लाथाडून आपण किती मोठी चूक केली ही पण त्याला कळू दे. याच्यावरती रविराज म्हणतायत, तुम्ही सगळे म्हणताय तर ठीक आहे, पण तन्वी तू ना तिथे रेंगाळत बसू नको, हं पटकन घरी ये, भेट तिला आणि घरी ये, तुझा झालेला अपमान मला बघवणार नाही. असं म्हणताच प्रिया म्हणते, हो बाबा तुम्ही काळजी करू नका, मी अशी गेले आणि अशी आले, मला काही फार रेंगाळायचं नाही आहे तिकडे.
असं म्हणत परमिशन काढत प्रिया आता सुभेदारांच्या घरी यायला निघते. तोपर्यंत सायली खाली येते. कल्पना म्हणते, काय ग, सायलीने काही केलं नाही ना विमल? विमल म्हणते, अजिबात नाही. सायली वहिनीने काही केलं नाही. थोडीशी कोशिंबीर केली, बाकी काही केलं नाही. वरण भात केला, थोड्याशा पोळ्या केल्या, बाकी काही केलं नाही. भाजी केली, बाकी काही केलं नाही. असं म्हणत विमल आता सायलीने सगळं केलंय. पण हे सांगताना विमलचा अंदाज वेगळाच असतो. कल्पना रागारागात सायलीकडे बघते आणि म्हणते, तुझा नवरा एक हट्टी तर तू 10 हट्टी, सगळं तुलाच करायचं आहे का? सायली म्हणते, आई मला ना नुसतं बसून बसून खूप कंटाळा येतो. तुम्हाला कळतंय का? या सगळ्यामुळे जरा तरी रिलॅक्स वाटतं मला आणि म्हणून मी हे सगळं करते. माझ्या आवडीचं काम आहे हे. असं म्हणत सायली, कल्पना, विमल तिघीजणी गप्पा मारत असताना प्रियाची एंट्री होते आणि प्रिया म्हणते, सायली कशी आहेस तू? याच्यावरती आता सगळ्यांचीच तोंड पडतात. इकडे तन्वी आली म्हणजे काहीतरी गडबड होणार हे तिघींना पण माहिती असतं. पण आता प्रिया कुठली थांबायला? प्रिया म्हणते, काय गं सायली, बरी आहेस ना तू? म्हणजे देवाचीच कृपा आणि आमचे नशीब थोर म्हणून तुला ब्लड ग्रुप मिळाला आणि तू या संकटातून वाचलीस. पण हे काय, तू काम का करतेस? अगं तुला स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे ना. असं नाटकी प्रिया खोटा आव्हानच सायलीची किती काळजी आहे, मी किती निर्मळ मनाची आहे, दुश्मनाची पण मला किती काळजी आहे, असे नाटकी सूर लावत असते. इकडे कल्पना, विमल आणि सायली या तिघींना पण हिचे नाटकी सूर कळत असताना तिकडे अश्विन येतो आणि त्याच वेळेला पूर्णाजी आणि अस्मिता येते. आणि पूर्णाजी म्हणते, किती ग माझी गुणाची पोरती, तिला न आपल्या शत्रूची पण किती काळजी, सेम कल्पनासारखे गुण आलेले आहेत तो तिच्यात. तेवढ्यात प्रिया म्हणते, पूर्णाजी आलीस तू? असं म्हणत ती पूर्णाजीला मिठी मारते आणि म्हणते, खरंच आपल्या शत्रूला पण संकटाच्या वेळेमध्ये आपण माफ करून त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असंच मला वाटतं. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, अगं काय ग, सेम प्रतिमाचं वाक्य बोललीस ग, प्रतिमा पण माझी असंच म्हणायची. अस्मिता म्हणते, मग रक्ताला रक्ताचं नातं कळतंच की, म्हणून रक्ताचं सगळे गुण येणारच तिच्यामध्ये. याच्यावरती प्रिया म्हणते, हो खरंच आई असं बोलायची, मला नव्हतं हा माहिती, मला आपसूक वाटलं बोलावं म्हणून मी बोलले. अशी नाटकी प्रिया नाटकावरती नाटकं करतच असते. पूर्णाजी आणि अस्मिता तिला बढावा देत असतात. प्रिया म्हणते, मला न आईसारखं बोलावंसं अजिबात वाटत नव्हतं, पण ते अचानक मनातून कसं आलं बघ ना, शेवटी रक्तामध्ये गुण येणारच ना. याच्यावरती पूर्णाजी म्हणते, हो ग हो माझी बाय, चल बरं नाश्ता करायला. तेव्हा आता प्रताप म्हणतो, मला कॉफी हवे. तेव्हा ते अश्विन म्हणतो, मला पटकन गरमागरम चहा द्या. तर माता कल्पना म्हणते, विमल तू यांच्यासाठी कॉफी कर, मी अश्विनचा चहा करते. पूर्णाजी म्हणते, कल्पना थांब जरा, मुलासाठी किती करशील, अगं थकशील की नाही? मला तर आता वाटते की आपण ना अश्विनचं लवकरात लवकर लग्न लावूया, म्हणजे अजून एक सून या घरामध्ये येईल. कल्पना म्हणते, हो पूर्णाई, मला न अजून एखादी सून घरात आली ना तरीसुद्धा आवडेल. पूर्णाई म्हणते, 4 चौघामध्ये गाजावाजा करत मस्तपैकी अश्विनचं लग्न करूया, नातेवाईकांना बोलूया, धूमधडाका करूया. या डोळ्याने मला अश्विनचं लग्न पाहायचं आहे. त्याचं काय झालं, मला अर्जुनचं पण लग्न पाहायचं होतं, पण हा सगळा असा प्रकार झाला. असं म्हणत पूर्णाजी मुद्द्याला हात घालते. कल्पना आत्तापर्यंत अश्विनच्या लग्नामुळे खुश असते, पण अर्जुनच्या लग्नाचा असा कुच्छितपणे विषय काढल्यावरती कल्पनाचा चेहरा पडतो. पूर्णाई म्हणते, माझी खूप इच्छा होती 4 नातेवाईकांच्या समोर आपल्या अर्जुनचं लग्न व्हावं, थाटामाटात लग्न व्हावं, पण अर्जुनने हे असं पळून लपून छपून काय विधी केलेत काय माहिती, देवळात लग्न केलं. कल्पना म्हणते, पूर्णाई पण त्यांचे पण लग्नाचे विधी पूर्ण झालेत. पूर्णाजी म्हणते, होतं कोण बघायला, तू होतीस का? मी होते, कोणीही बघायला नव्हतं, त्यामुळे कोण सांगणार लग्न विधिवत झालं की कसं झालं ते. त्यामुळे मला आता काही कळतच नाही आहे. हे ना माझ्या आवडीची मुलगी आली असती ना तर मी अर्जुनचं पुन्हा एकदा थाटामाटात लग्न लावून दिलं असतं, पण अर्जुनला नको त्या व्यक्तींची भुरळ पडली आणि इथंच सगळं मुसळ केरात गेलं. नको त्या व्यक्तीच्या प्रेमात पडून त्याने आपल्यापासून लपून छपून लग्न केलं, आपली मनं दुखावली आणि तिथून आपल्या घरावरती संकट सुरू झाली. असं म्हणत पूर्णाजी सायलीकडे बघत तिला दोष देत आता मात्र या गोष्टी करत असताना प्रताप म्हणतो, पूर्णाई का जुन्या गोष्टी उगाळतेस, तुला स्वतःलाच त्रास होईल ना या गोष्टींमुळे, तू नको ह्या गोष्टी उगाळूस. पूर्णाजी म्हणते, पण काय करायचं, आपल्याच नातवाला नको त्या व्यक्तीची भुरळ पडल्यावरती आपल्या हातात तरी काय आहे. कल्पना पण हा विषय थांबवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीला तर खूप वाईट वाटत असतं, पण आता सायलीच्या हातात काहीच नसतं. हे सगळं अर्जुन ऐकतो आणि अर्जुनला खूप हर्ट होतं. सायली आजारी असताना तिचा असा होणारा अपमान किंवा सायलीला होणारा त्रास अर्जुन बघू शकत नसतो. ताबडतोब अर्जुन खाली येतो आणि मोठ्याने ओरडतो, पूर्णाजी. आता अर्जुनचा हा आवाज ऐकून सगळेच गडबडतात. सायली त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, तुम्ही 1 मिनिट थांबा ना. सायली त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, तुम्ही त्रास करून घेऊ नका आणि पूर्णाजीला काही बोलू नका. अर्जुन म्हणतो, 1 मिनिट आणि अर्जुन पूर्णाजीला काहीच बोलत नाही.
तो आता देवखोलीमध्ये येतो. तिथे देवाच्या इथे एक कुंड ठेवलेलं असतं होम वगैरे करण्यासाठी. त्या कुंडामध्ये ऑलरेडी काही समिधा ठेवलेल्या असतात. मग अर्जुन ते कुंड घेऊन येतो, एक माचीस हातात घेतो, तिथलं सिंदूर घेतो आणि आता ताबडतोब सगळ्यांच्या समोर तो सायलीसोबत लग्न करण्यासाठी तयार होतो. तिथलंच एक मंगळसूत्रसुद्धा घेतो. म्हणजे गौरीसाठी जे मंगळसूत्र आणलेलं असतं, पूर्ण विडा असतो, ते सगळं उचलून अर्जुन आता समोर आणतो, होमकुंड ठेवतो. आता पूर्णाजी म्हणते, अर्जुन काय चाललंय तुझं? प्रताप म्हणतो, अर्जुन अरे काय चाललंयस, बोल तरी. पण अर्जुन कुणाच्याही प्रश्नाचं उत्तर न देता सायलीचा हात धरतो आणि त्या होमाभोवती आता फेरे घ्यायला लागतो. होमाभोवती नुसतेच फेरे घेत नाही तर पूर्ण लग्न साग्र संगीत पार पडतं. 7 फेरे पूर्ण होतात. अर्जुनने सायलीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं असतं, भांगेमध्ये कुंकू भरलेलं असतं. पूर्णाजी म्हणते, अर्जुन काय आहे हे वेडेचाळे तुझे? अर्जुन म्हणतो, पूर्णाजी तूच तर म्हटली होतीस ना की तुला माझं लग्न साग्र संगीत झालेलं पाहायचं होतं. बघ तुझ्या डोळ्यासमोर मी साग्र संगीत लग्न केलेलं आहे. असं म्हणत अर्जुन आता पूर्णाजीला चांगलाच धक्का देतो. पूर्णाजी म्हणते, अर्जुन काय चाललंय? अर्जुन म्हणतो, तुझ्या आज्ञेचं पालन केलं, बस इतकंच. पूर्णाजीला वाटतं कुठच्या तोंडाने मी याला बोलले काय माहिती. पण अर्जुन सायलीचं विधिवत पुन्हा एकदा लग्न झालेलं असतं.